जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. नाव वगैरे नाही सांगत मी. बोला. मी म्हणजे 5-6 वर्षापूर्वी आमच्या नंदेबरोबर गेले होते मी कुठे? पुण्यामध्ये. अच्छा. आणि काय झालं त्यावेळेस काय स्वामी स्वामी असं फक्त वाटलं की आहेत बाबा. मी छोटा मुलगा होता माझा, खूप त्रास द्यायचा म्हणून नेलं होतं त्याला. तर त्यांनी सांगितलं की रामरक्ष स्तोत्र, ते काळभैरव ते वगैरे सेवा सांगितली. ते सांगितलं होतं, पण तो खूप त्रास द्यायचा, एका ठिकाणी असा बसत नव्हता. एवढा होता तो? त्यावेळेस काय 5-6 वर्षाचा असेल. छोटा होता. आणि मग असं वाटतं असं शंका होत्याच माझ्या. आणि मग त्याच्यानंतर 5 वर्षाला गेला आणि खूप मला म्हणजे प्रपंचिक जे अडचणी असतात किंवा बाहेरचे लोक पण, जवळचे माणसं लांब गेले आमच्या, सगळ्या अडचणी आल्या. आणि अचानक आता 8 महिने झाले की मला माहित नाही की मोबाईलवर अचानक थोडस असं स्वामींचा अनुभव येत होते. आणि तुमचा पहिल्यांदा अनुभव ऐकला तुमचा. आणि त्याच्या आधी मी काय केलं, असं एक आमच्या जिथं कामाला बायका येतात, आम्ही शेतीच करतो. त्या काय मला, मी असं म्हणायचे की मला रडायला येतं किंवा असं खूप विचार येतात मला, सारखं काय पण विचारायचं. तर तिला नाही, म्हणजे गुरु जे म्हणतात ना, त्या बिचारीने मला व्यवस्थित सांगितलं की तिने सांगितलं की तुम्ही दत्ताची सेवा करा असं मला. आणि मग तिथून पुढे मी तुमचा अनुभव ऐकला त्याच्यानंतर. आणि मग काय झालं, ते जास्त मग एक माळ करायला लागली जप मी. म्हणजे 4-5 ओळी अशा वाचायचे स्वामी चरित्राच्या अशा. आणि नंतर जी आवड लागत गेली, मग आता 3 अध्याय वाचायला लागले. अरे वा. आणि मग 11 माळी जप करायला लागले. तारक मंत्र मोबाईलवरून पाठांतर केलं. अरे वा. आणि मग आता स्वामींची आरती, परत महादेवाची आरती वगैरे मी काम करता करता सगळं पाठांतर केलं ते. अरे वा वा. आणि सांगू का की दत्तली का आत्ताची, त्या दत्त जयंती दिवशी मी असं तुमचा अनुभव ऐकता असं वाटतं खरंच असतं का. पण मी काय म्हणलं की बघा, नाही तर तोटा पण नाही ना ह्याच्यामध्ये काय. हो. आणि आपल्याला काही पैसे नाही लागत, कुठं जायचं नाही, काय नाही. आणि मग त्याच्यामुळं मी आपलं चालू केलं. आणि खरं तर सांगते, मला एकदम जी रडायला येणं किंवा चिडचिड होणं किंवा जरा म्हणजे फरक जाणवला मला. मी तिथून पुढे आता आमच्या इथं ओंबरच आहे जवळ, औदुंबर. रोज दर्शना घालते 11 जाऊन. आणि मग स्वामींचं बी सकाळचं नाही झालं तर संध्याकाळी मी वाचन करते, म्हणजे करतेच. अरे वा, किती छान ताई. आणि तुम्हाला सांगू का, दत्त जयंती दिवशी मला खूप मोठा अनुभव आला. काय आला ताई? काय झालं, मी दिवसभर काम केलं. शेती असल्यामुळं तरकारी वगैरे असते आमच्याकडे. बरोबर. त्या दिवशी मी पूर्ण 9 वाजेपर्यंत शेतातच होते रात्रीच्या. आणि मिस्टर जाणार होते पुण्याला तरकारी घेऊन. मग मी त्यांना जेवायला वाढलं आधी. स्वामींना ताट दिलं आणि त्यांना जेवायला वाढलं. आणि ते म्हणले जेव तू पण. मी म्हणलं नाही, आज दत्त जयंती आहे, मी वाचन करून मगच जेवणार आहे. तर त्याच्या आधी आम्हाला असं सुतक पडलं होतं, म्हणून मी माळ आहे ना छोट्या मुलीकून खाली हॉलमध्ये आणून ठेवली होती वाटीत. अरे वा. आणि मग मी जप करायचे खाली. आणि मग पण ते सगळं झाल्यानंतर बी वाटीतच खाली होती. मग मी काय म्हटलं, आता ती वाटी घेऊन देवघरात जाऊन बसून तिथं करावं जप.
आणि मग मी ती वाटी घेतली आणि मी इतके दमले होते, इतकी थकले होते, पण त्या दिवशी बिलकुल असा कंटाळाच आला नव्हता मला कसला. अरे वा. खरंच. आणि तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे तुमच्यामुळं खरंच तुमच्यामुळं जास्त स्वामींच्या ह्याच्यात आले असं मला वाटतं. आणि माहिती का, मी ती माळ घेऊन हॉलमधून किचनच्या साईडनी जिना चढत होते. आणि जिन्यात चढत होते तर आहे ना 10 ते 11 पायऱ्या चढले. आणि माळीची वाटी हातातच, एका हातात, आणि चालले होते मी वरती. तशी काहीच समजलं नाही. जसं सिरियल मध्ये जसं पडतात ना खाली, तसं मी एकदम खाली पडले त्या 10 पायऱ्या. अरे बापरे. 10 पायऱ्या खाली पडले आणि म्हणजे त्या क्षणात काही कळलंच नाही. मी चुकून पण पडले नाही. आज आम्ही बंगल्यात राहायला आलेलो जवळजवळ 13 वर्ष झालं, आणि एकदा सुद्धा एक पायरी कधी घसरले नाही मी. बघा, आणि कसं झालं. आणि त्या दिवशी पडले मी, आणि पडले. एक आश्चर्य काय झालं की वाटी खाली पडल्यानंतर माळ पण खालीच पडायला पाहिजे ना. बरोबर. हो. माळ खाली पडली नाही. अक्षरशः काटा येते माझ्या अंगावर. ती माळ माझ्या अंगठ्यामध्ये आली. बापरे. अंगठ्यामध्ये माळ आली. ज्यावेळेस 10-11 पायऱ्या मी खाली पडले, आमच्या सासूबाई हॉलमध्ये बसल्या होत्या, जेवण करत होते, आणि ते पण हॉलमध्ये होते. आणि तर आहे ना ती माळ मी खाली पडल्यानंतर माळ पण खाली पडली आणि तुटली माळ. आणि तुटल्यानंतर एक मणी 2 भाग झाले, एक मणीचे, आणि एक मणीचे 4 भाग झाले. आणि मग मला आश्चर्य कोणतं वाटलं की बाबा ठीक आहे, माळ तुटू द्या, पण मण्यांचे असे 4 भाग होणे, एका मण्याचे आणि एका मण्याचे 2 भाग होणे, हे कसं शक्य आहे ना. आता ठीक आहे, पडल्यावर तुटू द्यात, पण मणी फुटणे म्हणजे दगडाने मारलं कुठं जोराने ना. आणि मग मी समजलं की माझ्यावर विघ्न आलं होतं ते. बरोबर. स्वामींनी घालवलं ते. आणि ते काय झालं, मग ते आले उठून, आणि वाटी पडल्यानंतर आवाज झाल्यानंतर उठून आले. त्यांना कळलंच नाही, दोघांना पण काय वाटलं की 2च पायऱ्या पडली ही खाली. आणि मला लागल्याचं काय नाही मॅडम, मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेले नाही, एक गोळी सुद्धा खाल्ली नाही कसली. बापरे. हे विशेष आहे, मेन पॉइंट. खरंच. तुम्हाला सांगते, मग त्यांना वाटलं 2 पायऱ्या पडल्या. मग त्यांनी पाणी दिलं मला, आणि मी एकसारखं रडत होते. का तर मी असं बोलत होते की माझी माळ तुटली. आणि रडत रडत सारे मणी गोळा केले, हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडमध्ये, सगळीकडे मणी गेले होते, पण एकही मणी हरवला नाही. बघा. आणि ते फुटलेले जे हे असतात ना, ते पण कुठे गेले नाही. बापरे. ते पण होते. हो, पूर्ण होते. आणि नंतर मी जोडल्यानंतर मी त्याच माळी जप केला. पण आमच्या नंदेचा फोन आला की म्हणल्या, मी दत्त जयंती दिवशी माळ तुटली म्हणजे हे तुझ्यावर विघ्न आलं होतं, तर तू त्यांनी काही जप करू नको. आणि मला बरेचसे दिवस ते करमलंच नाही, कॉन्टॅक्टच नव्हतं. माळ कुठे भेटल, कुठं बैठल, ठिकाणी पाहिली पण भेटतच नव्हती मला. आणि मग मेन पॉइंट काय मॅडम की स्वामी हेच लक्ष्मी आहे. आणि सगळे अवतार तेच आहेत. मेन माझा छोटा मुलगा आहे ना, तो 25 महिन्यातला आहे. आणि मी तेव्हापासून त्याला कावी झाली होती ना, त्याची गॅरंटी दिली, तेव्हापासून मी लक्ष्मी व्रत म्हणजे प्रत्येक गुरुवार निरंकार करते. बापरे. आणि फक्त आपले फळं वगैरे असले तर खाते. पण आहे ना, तुम्हाला खरं सांगू, माझा विश्वास नव्हता ह्या गोष्टीवर की हे काय निगेटिव्हिटी असं म्हणजे काय असते, ते मानत नव्हतं मी. माझी लक्ष्मी आहे माझ्या बरोबर, माझी लक्ष्मी आहे माझ्या बरोबर असं समजायचं. पण माझ्याकडून ते करून घ्यायचं होतं किंवा दाखवायचं होतं, मग स्वामींनी हे काय दाखवलं असं. आणि त्यानंतर खूप छान. मी शेअर करते ताई. अजून एक सांगते. काय झालं, आता कम्प्लीट 15 दिवस झाले असतील. त्याच्यासाठी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो. तर एक जणांनी असं सांगितलं की तुम्हाला असं म्हणजे देवऋषी वगैरे करतात ना लोक, आमच्या घरात चालत नाही. आमचे सासू सासरे माळकरी इथं.
आणि मी पण आता छोट्या मुलापासून म्हणजे माळकरी झाले, थोडक्यात माळ वगैरे नाहीये मला, पण मी नाही हे करत ना. पाळतात सगळं. हा, तर मग ते म्हणले की तुम्ही काय करा, अशा अडचणी भरपूर आहेत तुम्हाला आणि तुम्ही हे करू शकत नाहीत तर तुम्ही गाणगापूरला जात जा. हा, बरोबर. तर आम्ही 4 वेळेस, मी पहिल्यांदा गेले, नंतर मिस्टर जात होते, 2-3 वेळेस गेले, आता 5वी खिट गेली आहे. तर तिथून मूर्ती आणली होती मी हा. आणि आपली देवघरात आहे हे केलेले मी. आपलं अमावास्येला, पौर्णिमेला किंवा मासिक दिवस झाला ना की 6व्या दिवशी मला पूजा करू वाटत नाही, मग अभिषेक वगैरे करते मी हा, हा. आणि मग हे करते. आणि मला असा विचार यायचा की असं फोटो येतात ना मोबाईलवर, कोणी असे वस्त्र घातलेले हे, बरोबर. हा, हा. मी विचाराचं मनात करायचे की माझ्या स्वामींना वस्त्र नाहीये, हा. असा विचार करत होते. आणि मला कामामुळे वेळ भेटत नव्हता ना मॅडम, खरंय. की कुणाकडे जावं, की ती कसं करतात, काय असं वस्त्र पाहिजे मला, असं हे करता येत नव्हतं. तर एक दिवस अचानक असं पाठोपाठ स्वप्नात आलं की म्हणजे एकदम असं स्पष्टच की तुझ्याकडे नाहीये वस्त्र, तू कापसापासूनच वस्त्र बनवतात ना. हो. आणि मला तसं दाखवलं ते वस्त्र बनवताना कापसापासून. बापरे. आणि तो हे म्हणजे टोपी वगैरे पण दाखवली. अरे वा. आणि काही छोटे मोठे असे स्वप्न पडतात, पण मला त्याचा संदर्भ लागत नाही, असं होतं. जाऊ दे, त्याचा नाही लागत ती गोष्ट वेगळी, पण स्वामी तुमच्या पाठीशी आहेत एवढं मात्र खरं. आणि तुम्हाला सांगू का, तुमचा फोन मी काल ट्राय केला, काल लागला, म्हणजे लागत होता, उचलला नाही. आणि आता मी जेवण करायच्या आधी फोन केला आणि जाऊ दे, रोज एक फोन करायचा, जास्त नाही म्हणलं, रोज एक फोन करायचा, एकदा तरी रिप्लाय येईलच का नाही. बरोबर. त्याच्यासाठी मी शेअर करते. हो चालतंय. मी सांगू समर्थ. मला ही पाहिजे होतं, तुमचे ऍड करताल का? मेसेज करा मला. चालतंय. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.